विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बायोमॉलिक्युल टॉपिक म्हणलं की भीती वाटते, मुलं करत नाहीत याच्या पाठीमागचं रिझन आहे असे प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे बघा, पहिला प्रश्न विचारलाय, व्हॉट आर द पोझिशन ऑफ नायट्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन पायरिमिडीन, मी प्रोनाउन्सिएशन तसं करतोय बरं का, रिंग ऑफ द न्यूक्लिक ऍसिड्स. बर, दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग नायट्रोजन बेसेस ऑफ न्यूक्लिक ऍसिड, म्हणजे मला नायट्रोजन बेस पाहिजेत न्यूक्लिक ऍसिडचे, इज डिराइव्ड फ्रॉम प्युरिन, इथे खाली मी प्युरिन वाचलं, वरती पायरिमिडिन वाचलं, याच्यापासून डिराईव्ह केलेले बेसेस आहेत. मग प्रश्न काय की नायट्रोजन ऍटम कोणत्या पोझिशनवर आहेत. बर, तिसरा प्रश्न काय, व्हॉट आर द पुन्हा पोझिशन ऑफ नायट्रोजन ऍटम, इथं विचारलं होतं पायरिमिडिन मध्ये, इथं विचारलंय प्युरिन मध्ये. बर, अरे थांबा, मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिल्यांदा प्रश्न कसे आहेत बघूया आपण. बायोमॉलिक्युलर वेगळ्याच पद्धतीने टॅकल केलं पाहिजे आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग नायट्रोजन बेस आयदर प्युरिन किंवा पॅरामिडिन डज नॉट कंटेन NH2 ग्रुप, म्हणजे प्युरिन पासून डिराईव्ह केलेत हे न्यूक्लियक, काय म्हणूया आपण, बेस, नायट्रोजन बेसेस, ठीक आहे. पायरिमिडिन पासून डिराईव्ह केलेत. मग सांगू का तुम्हाला, जे प्युरिन पासून डिराईव्ह केले त्यात NH2 ग्रुप आहेच. पण थांबा थांबा थांबा, मी एक्सप्लेन करणार आहे. अजून प्रश्न काय होतोय, व्हॉट इज द नंबर नायट्रोजन ॲटम अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट इन युरॅसिल. CUT असं एक मी शॉर्टकट लक्षात ठेवलंय. CUT आपण देणार आहे CET. लक्षात ठेवलंय मी CUT. पण थांबा, 1 2 3 4 5 5 प्रश्नापैकी खरं सांगा तुम्हाला किती येतात, कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला सांगतो, माझ्या समोर आता 3 मुलं बसले, त्यांनी ऍक्सेप्ट केलं, एकही येत नव्हतं. पण हा व्हिडिओ करायच्या अगोदर त्यांना शिकवलंय, अक्षरशः मग पटापट आन्सर येत आहेत, कारण प्रश्न कळालेत तुम्हाला. म्हणजे बायोमॉलिक्युलची स्ट्रॅटेजी ती आहे. तुम्ही मला इथं फॉलो करा. आता पुढच्या वायवास मध्ये मला जरा बायोमॉलिक्युलच घेऊ दे थोडंसं. काही रिपीट झालं तर रिपीट होते क्वेश्चन्स, लक्षात घ्या. होऊ देत, पण तुम्हाला मला ते घेऊन दाखवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन 1 मोल ऑफ थायमिन. CUT. ओके, थांबा, CUT हा. म्हणजे नायट्रोजन ऑक्सिजन मोल्स विचारले, नायट्रोजनची पोझिशन विचारले, हायेस्ट नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम कशात आहे हे विचारलंय, डबल रिंग स्ट्रक्चर कुणाचं आहे हे विचारलंय. डबल रिंग मग काय लक्षात, सिंगल असणार आहे. पायरिमिडिन पासून कुठलं डिराईव्ह केलेलं नाहीये असं विचारलंय. CUT हे मी डोक्यात ठेवलंय. मग चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. डिस्कशनला वेळ गेला 2 मिनिट 50 सेकंद, ओके, किंवा 3 मिनिट म्हणूया आपण. आणि आता शिकायला वेळ लागणार आहे 2च मिनिट, कारण मला प्रश्न कळाले. तर आता नीट लक्ष द्या. CUT, CUT सिंगल रिंग स्ट्रक्चर आहेत. सिंगल रिंग स्ट्रक्चर आहेत. CUT डिराइव्ड फ्रॉम पायरिमिडिन. ओके, पायरिमिडिन नाव मोठं आहे. ओके, स्ट्रक्चर पण 3 आहे. हे प्युरिन नाव पण छोटं आहे, स्ट्रक्चर पण 2 आहेत, पण नाव छोटं आहे, पण डबल रिंग स्ट्रक्चर आहे. डबल रिंग. मग पायरिमिडिनला पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन आहे. MCQ इथं 1379 आहे का बघा प्युरिनला. 137 आणि 9th पोझिशन प्युरिन. प्युरिन पासून डबल रिंग स्ट्रक्चर आहेत. कुठले, AG बघा, लक्षात घ्या, ऍडेनिन आणि ग्वानिन. पण या दोघांनाही NH2 ग्रुप अटॅच आहे. म्हणजे जे प्युरिन पासून जे डिराईव्ह केलंय, ज्याचं पॅरेंट प्युरिन आहे, पॅरेंट कंपाऊंड, तर त्याच्यापासून जे ऍडेनिन आणि ग्वानिन आहे ना बाळांनो, त्याच्यामध्ये याच्यामध्ये किती नायट्रोजन आहेत रे? 4. पोझिशन कुठली? 1379. NH2 ग्रुप आहे ना एक्स्ट्रा. इथे एक NH2 ग्रुप आहे आणि इथे एक NH2 ग्रुप आहे. म्हणजे ह्या दोघांकडे 5 नायट्रोजन आहेत. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके, आता लक्षात आलं. CUT AG. CUT. तर सी मध्ये 3 नायट्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे. ओके, 3 नायट्रोजन आणि 1च ऑक्सिजन. ओके, 3 नायट्रोजन 1च ऑक्सिजन. युरॅसिल मगाशी होतं युरॅसिल. 2 नायट्रोजन आहेत आणि 2 ऑक्सिजन आहेत. ओके, 2 नायट्रोजन आणि 2 ऑक्सिजन आहेत. थायमिन मध्ये पण 1 2 2 नायट्रोजन 2 ऑक्सिजन आहेत. आणि CUT मध्ये प्रत्येक ठिकाणी एक ठिकाणी नाही. UT ला 2 आहेत. युरॅसिल 2 नायट्रोजन 2 ऑक्सिजन. थायमिन 2 नायट्रोजन 2 ऑक्सिजन. पण सायटोसिनला NH2 ग्रुप अटॅच आहे. मग NH2 ग्रुप UT ला नाहीये, UT ला नाहीये.
इथं नाहीये, इथं नाहीये. बाकी ग्वानिनला NH2 ग्रुप आहे. ॲडेनिनला NH2 ग्रुप आहे. सायटोसाइनला पण NH2 ग्रुप आहे. झाला अभ्यास. झाला अभ्यास. आता एक-एक प्रश्न कसा तुम्ही सोडवून दाखवताय बघा मला. एक-एक प्रश्न तुम्ही मला सोडवून दाखवणार आहे. बघूया आपण. थायमीन, CUT 2 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन आहेत. सेकंदाचं उत्तर CUT आणि Cला NH2 ग्रुप होता बरं का लक्षात घ्या. बरं. हायेस्ट नंबर ऑफ Agमध्ये आहेत. ॲडेनिन आणि ग्वानिनमध्ये 5-5 नायट्रोजन आहेत. कारण 4 नायट्रोजन तर त्या पॅरेंट कंपाउंडमध्ये आहेत प्लस NH2 ग्रुप. आयडेंटिफाय द नायट्रोजन बेस ऑफ द न्यूक्लिक ऍसिड फ्रॉम द डबल रिंग स्ट्रक्चर. AG 5-5 नायट्रोजन आहेत. NH2 ग्रुप पण आहे त्याच्यात. पायरेमिडीन नाव मोठं आहे, रिंग छोटी. कळालं का? CUT, 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 CUT. म्हणजे ग्वानिन नाहीये. ग्वानिनमध्ये 5 नायट्रोजन आहेत. NH2 ग्रुप पण आहे. प्युरिन पॅरेंट कंपाउंड आहे त्याचं. कसं? आता मला सांगा, आला का कॉन्फिडन्स? आला ना थोडाफार कॉन्फिडन्स? मग कॉन्फिडन्स येण्यासाठी रँकर्स कोर्स आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या. त्याचं एकूण एक लेक्चर तुमचा कॉन्फिडन्स वाढवतोय. 0 टाईमपास आणि तुम्हाला ते करायचंय. सो थोडे दिवस उरले. अरे गाढवा सेकंड शिफ्ट पण आहे ना. पण द्यायची नाहीये सेकंड शिफ्ट. सेकंड शिफ्ट सांग म्हणतोय मी सेकंड अटेम्प्ट. माझ्या डोक्यात कायम सेकंड शिफ्टच येते लक्षात घ्या. मग थांबा. सेकंड अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट नंतरच आहे. हे प्रश्न सोडवा चला. हे प्रश्न सोडवा. मग मला सांगा तुम्हाला जमतंय का बघा. पोझिशन ऑफ नायट्रोजन ॲटॉम पायरिमिडीन. पायरिमिडीन वर होता. वर होता. 1-3? 1-3 की नाही सांगा बघू. बघा बघू 1-3 नाही कॉन्फिडन्स वाढवा तुमचा. 1-3 ओके बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांगा डिराइव्हड फ्रॉम प्युरिन. प्युरिन खाली होतं. त्याच्यापासून ए आणि जी डिराइव्ह केलं होतं. ॲडेनिन आणि ग्वानिन. व्हॉट द पोझिशन ऑफ नायट्रोजन ॲटम प्रेझेंट इन प्युरिन? खाली 1, 3, 7, 9, 1, 3, 7. पण याची रिव्हिजन लागते. हे आता बघताय तुम्ही. तुम्हाला तात्पुरतं लक्षात राहिल्यासारखं वाटतंय. 7 मिनिटं झालीत लक्षात घ्या तुम्ही बघताय. त्यातली 3 मिनिटं आपण डिस्कशन केलं तर 4 मिनिटात झाला पॉइंट. जो तुम्ही अगोदर केला नव्हता लक्षात घ्या. मग वायवा सीरीज तर आहेच. मग सर फक्त वायवाच केली तर चालेल का? अरे काय? खूप करावा लागतो अभ्यास. एवढं करून होत नाही. अजून आहे. वायवामध्ये मॅथ्स नाही, फिजिक्स नाहीये. करा की फिजिक्स सुरू. आणि फिजिक्ससाठी तुम्हाला रँकर्स कोर्सवरचे व्हिडिओ बघायचे आहेत, बघायचे आहेत, बघायचे आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आणि आता या स्टेजला क्वेश्चन आन्सर लिहित बसायचं नाहीये. व्हिडिओ बघायचा, स्वतःहून ट्राय करायचा प्रयत्न करायचा, न बघता प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व्ह करायचे. PYQ रिपीट होतातच. बरं इथं युरॅसिल CUT 2 नायट्रोजन, 2 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन, 2 ऑक्सिजन. 3 नायट्रोजन होते CUT मध्ये, सायटोसिनमध्ये. 3 नायट्रोजन होते, 3 नायट्रोजन होते. हां, 3 नायट्रोजन आणि एकच ऑक्सिजन आहे. एकच ऑक्सिजन आहे. इथं एकच ऑक्सिजन आहे. इकडे एडेनिनमध्ये ऑक्सिजनच नाही. मग असं विचारतील रे, कुठल्या न्यूक्लिक ऍसिडचा असा एखादा बेसचं नाव सांगा ज्यात ऑक्सिजनच नाहीये. ऑक्सिजन आहे, 2 आहेत, 2 आहेत, 1 ऑक्सिजन आहे. इथं ऑक्सिजन नाहीये. मग प्रश्न हे या लेव्हलचे आहेत. मग बाळांनो, बाळांनो क्लिअरली हे तुम्हाला सांगतो, तुमच्या पुस्तकात मला म्हणायचं आहे काय बघा, की तुमच्या पुस्तकात हे पुस्तकातलंच आहे आता. ओके, हां. या पुस्तकात तुम्हाला मी सांगतो बायोमॉलिक्यूल टॉपिकमध्ये जेवढं दिलंय तुम्हाला, आता हे बेस दिलेत. आणि इथं पण आहे ना बघा ना, हे जे दिलेत ना, ह्याच्यावर बेस्ड क्वेशन्स पण आहेत. मग मला जेवढे वेगळे क्वेशन्स तुम्हाला सापडतील, तेवढे मी देत राहीन. मग तुमचं काम काय, की तुम्ही फॉलो करा. रँकर्स कोर्सवरती 4 टेस्ट फ्री ठेवलेल्या आहेत. त्या द्या बाळांनो. ऑल द बेस्ट.